तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आपली 9305 सोयाबीन. तर या सोयाबीनचे व्हिडिओ मी तुम्हाला खूप सारे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही पाहिले असतील, नसतील पाहिले तर तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला भेटून जातील. तर ही जी सोयाबीन आपण पेरलेली आहे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण ही माळाच्या रानामध्ये पेरलेली आहे. तर सोयाबीन पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी जमलेली आहे. तर आपण हिला 2 फवारण्या आत्तापर्यंत केलेल्या आहेत. तर 2 फवारणी म्हणजे एक तणनाशकची, जी की आपण शकेत तणनाशक वापरलं होतं आणि त्याची फवारणी केली होती. आणि दुसरी फवारणी म्हणजे कीटकनाशकची पहिली फवारणी. तर ती फवारणी करताना सुद्धा मी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर रान पाहू शकता तुम्ही खाली. माळाचे रान आहे आणि मुरमुटे वावर आहे हे पूर्ण. तरी पण सोयाबीन एक नंबर जमलेली आहे. तर मी तुम्हाला मस्तपैकी आपल्या सोयाबीनला फुलं धरलेले आहेत हे दाखवून देतो. पाहू शकता तुम्ही किती गचपैकी फुलं धरलेले आहेत. आणि आपण फवारणी केलेली आहे तर आपल्या सोयाबीनवर आळी वगैरे काहीच नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला सोयाबीनचे पानं दिसत आहेत, तिथे कोणतंच पान हे आळीने खाल्लेलं नाही. तर मी तुम्हाला अजून बाजूला होऊन मस्तपैकी सोयाबीनचे फुलं आणि सोयाबीन दाखवून देतो. तर मित्रांनो, आपण असेच आपल्या चॅनलवर नेहमी शेतीबद्दल, सोयाबीन, हरभरा, तूर, शेतीमध्ये जे काही आपण पिकवतो त्याच्याबद्दलच व्हिडिओ राहतात. तर अशाच शेतीबद्दल माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे शेतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर इथे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी कवळीला सोयाबीन आहे अजून, आणि त्याला पूर्णपणे मस्त फुलं धरलेले आहेत. शेंड्यापर्यंत फुलं आहेत तिथे पाहू शकता. बुडापासून ते शेंड्यापर्यंत फुलं हे धरलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, बुडापासून आपण आता हे झाडाचं बूड आहे, तर वरती 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 शेंड्यापर्यंत फुलं आहेत. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या सोयाबीनबद्दल माहिती पाहत असतो. वेगवेगळ्या जातींची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहतो. तर तुम्हाला सोयाबीन कशी काय वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये नसेल सांगायचं तरी चालेल, पण जर तुम्हाला सोयाबीन चांगली वाटली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा.